यानंतरच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला नंदबाबा इंद्रपूजन करायला तत्पर झाले, त्यावेळेला नंदबाबांना इंद्रपूजन आपण करायचं नाही, आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची आहे, अशी प्रेरणा कान्होबानं दिली. ही प्रेरणा देण्याच्या पाठीमाग एकच हेतू भगवंतांचा होता की समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा आणि पद्धती चाललेल्या आहेत, त्या अनिष्ट रूढी पद्धती परंपरांना आपल्याला पूर्णविराम द्यायचा असतो आणि समाजामध्ये इष्ट परंपरा आपल्याला सुरू करता आल्या पाहिजेत. आता कसं आहे, अलीकडच्या माणसांनी हे वाक्य लक्षात ठेवलं ही चांगली गोष्ट आहे, पण याच्यामध्ये गंमत अशी झाली की इष्ट परंपरा सुद्धा या अनिष्ट आहेत असा प्रचार आणि प्रसार नास्तिकवाद्यांचा सुरू झालेला आहे. त्याच्यापासून साऱ्यांनी सावध राहा बरं का. म्हणजे तुम्ही जे कथा कीर्तन भजन पूजन मंदिर देव पूजा करतात, गणपती बसवतात, महालक्ष्मी बसवतात, देवी बसवतात, महादेवाची आराधना उपासना करतात, हे सगळं थोतांड आहे. ह्या सगळ्या अनिष्ट पद्धती अनिष्ट परंपरा आणि अनिष्ट रूढी आहेत. यामुळं आपला समाज हा माग राहिलेला आहे असा भ्रम लोक आज समाजामध्ये पसरवतात. म्हणून या सगळ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा बंद करा, मंदिर बंद करा, देवालय बंद करून टाका, कथा कीर्तन बंद करा आणि याच्या ऐवजी तुम्ही दुसरी काहीतरी इष्ट पद्धती परंपरा सुरू करा, असा उहापोह समाजामध्ये आज भरपूर प्रमाणामध्ये चाललेला आहे. म्हणून अनिष्ट रूढी परंपरा बंद करा आणि इष्ट चालू करा ही गोष्ट जरी बरोबर असली तरी मुळातच इष्ट असलेल्या परंपरा आपल्याला खंडित करता येऊ शकत नसतात आणि आपल्या शास्त्रीय परंपरा सनातन परंपरा जर का खंडित होत असतील तर समाजाने जागरूक राहिलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मग जर का कोणी प्रश्न विचारला, आता याच्यामध्ये सांगणारे आम्हाला सांगतात हे अनिष्ट आहे ते इष्ट आहे, याचा निवाडा कसा होणार? त्याच्यासाठी एकच गोष्ट प्रमाण आहे महाराज, आपले वेद प्रमाण आहे, आपले शास्त्र प्रमाण आहेत, आपलं वाङ्मय याला प्रमाण आहे, आपले संत याला प्रमाण आहेत. ज्याला संतांनी प्रमाणित केलं ते कधीही मृत्यूपर्यंत सोडू नये. वेदांनी ज्याला प्रमाणित केलं ती परंपरा ती पद्धती ती प्रथा कधीही सोडू नये. कुणी म्हणेल आम्हाला वेद वाचायलाच भेटले नाहीत, नेमकं वेदात काय आहे हेच आम्हाला माहित नाही, तर तिसऱ्या दिवशी आपण चिंतन केलं होतं संत वाङ्मय जोपासायला पाहिजे. संत वाङ्मयाचा अभ्यास अलीकडच्या मंडळींना आपला वाढवला पाहिजे. आपण शाळेचे पुस्तक वाचतो, आपण कॉलेजचे पुस्तक वाचतो, कोणी नोकरदार नोकरी व्यवसाय उद्योग कामधंदा करणार असेल आपापल्या क्षेत्रातली माहिती देणारे पुस्तक आपण सगळेच जण वाचतो, पण आपल्या राष्ट्रीय परंपरेचं मूलभूत ज्ञान देणारे जे वाङ्मय आहे, जे ग्रंथ आहेत, ते कधी वाचणार आहोत आपण? हे सगळं ज्यावेळेला नास्तिकवादी मंडळी ज्यावेळेला हे सगळं थांबवतील त्यावेळेला जागे होणार आहोत का? नाही. आता जाग व्हायचं आहे, सावध राहायचं. इष्ट प्रथा परंपरा आपल्या समाजातल्या बंद होता कामा नये, पण अनिष्ट प्रथा जर या समाजामध्ये चालू असतील तर त्या बंद झाल्याच पाहिजे, याची ही दक्षता प्रत्येकाने घेणं नितांत आवश्यक आहे. म्हणून वेद प्रमाण संत प्रमाण ग्रंथ प्रमाण आहे. याच्या बाहेर जाऊन जर का एखादा कोणीतरी आपल्याला काही सांगत असेल तर ते आचरणीय अजिबात नाही. म्हणून जे याच्यात आहे ते आपण मृत्यूपर्यंत जोपासावं, आपण स्वतः करावं, आपल्या आजूबाजूच्या मंडळींना करायला लावावं आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही त्या पद्धतीनं मार्गदर्शन आपण देत राहण्याचा प्रयत्न करावा. आता त्यातही अजून एक गोष्ट लक्षात घ्या, अलीकडची पिढी ही जरा चिकित्सक झालेली आहे, काही अंशाने जिज्ञासू झालेली आहे. होऊ शकतं तुमची लेकरं बाळ तुम्हाला विचारू शकतात, आई आजी आजोबा हे कशासाठी, ते कशासाठी, ते कशासाठी, त्याची उत्तरं देण्याची तयारी आता आपल्याला करावी लागणार आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं. उगत लेकरांनी प्रश्न विचारला आणि आपण त्याला सांगितलं नाही नाही हे करतच असतात, ते करतच असतात, असं करतच असतात, सांगणं योग्य आहे, पण त्याचं यथातथ्य कारणही आपल्याला त्याच्या समोर मांडता आलं पाहिजे. कारण ही अलीकडची पिढी जराशी त्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचा परिणाम. आता अलीकडच्या पिढीमध्ये मी सुद्धा येतो, मी काही फार थोर पुराण पुरुष इथं बसलेलो नाही, वयोवृद्ध जखड म्हातारा मनुष्य नाही. माझ्याकडे पाहून तुम्हाला कळत असेल. म्हणून जी मोठी माणसं सांगत आली ते मी सांगतो.
कधीतरी जीवनामध्ये ज्यावेळेला संभ्रम उभा राहील, धर्म काय आहे अधर्म काय आहे हे समजणं ज्यावेळेला मुश्किल होऊन जाईल, अवघड होऊन जाईल, त्यावेळेला काय करावं त्याचं उत्तर महाभारताने आपल्याला दिलेलं आहे. महाजनो येन गतस्स पंथः. कोणती वाट इष्ट आहे आणि कोणती अनिष्ट आहे, कोणती वाट धर्माची आहे आणि कोणती वाट अधर्माची आहे, हे जर कळत नसेल तर माणसांनी काय करावं? आपल्या बुद्धीचे तारे तोडणं माणसांनी बंद करावेत आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठांनी काय जीवन जगले ते एकदा डोळे उघडून पाहावं. आमच्या वाडवडिलांनी काय केलं, आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी काय केलं, साधू संतांनी कोणती वाट पकडली, देवानी कोणत्या वाटेवरती वाटचाल करायला सांगितली. त्यालाच तर गीता, त्यालाच भागवत, त्यालाच रामायण, त्याला महाभारत. या वाटेवरून मी माझ्या शरीरात प्राण आहे तोवर मी या सनातन पथावरून, मी या सत्पथावरून, मी या सद्धर्म पथावरून वाटचाल करत राहील. हाच संकल्प प्रत्येकाचा असावा. महाजनो येन गतस्स पंथः. चिकित्सा करायला गेलं तर या जगात प्रत्येक गोष्टीची खोलपर्यंत चिकित्सा करता येते बर का. पण ज्याला सहज जगायचं आहे त्यांनी चिकित्सेमध्ये आणि तर्कविवादामध्ये पडता कामा नये, वितंड वाद करता कामा नये. कोणत्याही गोष्टीतून वाद उत्पन्न होईल अशी परिस्थिती समाजात उत्पन्न झाली नाही पाहिजे. संवाद करा, सगळ्यांनी एकमेकांसोबत संवाद करा. संवादातून गोष्टींची आपल्याला उत्तर प्राप्त होऊ शकतात, पण वादामधून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्नांच्या गाठी अधिकाधिक पक्क्या होत जातात. म्हणून संवाद महत्वाचा आहे. हा संवाद कोणाशी करावा? बऱ्याच वेळेला असं होतं की समाजामध्ये काही माणसांना एवढं थोर पण मिळालेलं आहे की जे वेद विरुद्ध वागणारे आहेत त्यांनाच मोठं पण समाजामध्ये येऊन गेलेलं आहे. आता कोणी म्हणेल याला कारण काय आहे? याला कारण एकच आहे. ऐका कलियुगाचा चार, अधर्म पर झाले नर. इथं कलियुगामध्ये धर्मच अधर्म, अधर्म धर्म मानायला लागले लोक. साधूला असाधू, असाधूला साधू मानायला लागले. खऱ्याला खोट, खोट्याला खरं मानायला लागलं. इथं सोन्याच्या अलंकारापेक्षा ते कुठले दागिने येतात? बेंटिक्सचे दागिने जास्त चमकायला लागले. म्हणजे किंमत कोणाला आली? खऱ्याला आली का खोट्याला आली? खोट्याला आली. ऐका कलियुगाचा चार, सावध राहा. गंभीरतेने समाजाने याच्यावरती विचार, म्हणून संवाद करावा. कुणाशी करावा? जे या पथाचे पथिक आहेत त्यांच्याशी संवाद करावा. एक, ग्रंथांशी संवाद करावा. पुस्तक नाही म्हणत बरं का, मी ग्रंथ म्हणतो आहे. हा जाणीवपूर्वक वापरण्यात येणारा शब्द आहे. पुस्तक वेगळं, ग्रंथ वेगळे. ग्रंथांशी संवाद करावा, संत पदांशी संवाद करावा. आपोआप उत्तर भेटून जातात.